शिंदखेडा तालुक्यातील वाघाडी येथील शेतकरी एकनाथ भास्कर खैरनार यांच्या 4 एकर क्षेत्रातील उभे असलेले मका पीक जाळून खाक केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे। या प्रकरणी वालखेडा येथील माजी पंचायत समिती सदस्य प्रवीण गोपीचंद मोरे आणि त्यांचा मुलगा अक्षय प्रवीण मोरे यांच्यावर थेट आरोप करण्यात आला असून संबंधितांवर तातडीने कायदेशीर कारवाई करण्यात यावी अशी मागणी खैरनार दाम्पत्याने प्रशासनाकडे केली आहे। मिळालेल्या माहितीनुसार सदर शेतजमीन ही पूर्वी प्रवीण गोपीचंद मोरे यांच्या मालकीची होती। त्यांनी ती जमीन संदेश प्रेमचंद जैन यांना विक्री केली। त्यानंतर वाघाडी येथील शेतकरी एकनाथ भास्कर खैरनार यांनी तीच जमीन संदेश जैन यांच्याकडून खरेदी केली। या व्यवहाराचा राग मनात धरून प्रवीण मोरे आणि अक्षय मोरे यांनी खैरनार यांच्या शेतीवर वारंवार नुकसानकारक कृत्य केल्याचा आरोप करण्यात येत आहे। खैरनार यांनी दिलेल्या माहितीनुसार ही पहिलीच घटना नसून यापूर्वीही अनेक वेळा यांच्या शेतीचे नुकसान करण्यात आले आहे। शेतातील बांध पूर्णपणे उद्ध्वस्त करणे, पाण्याची पाईपलाईन फोडणे, ठिबक सिंचनाच्या नळ्या जाळणे तसेच शेतीच्या सीमारेषा तोडणे अशा प्रकारच्या घटना वारंवार घडल्याचे त्यांनी सांगितले। प्रत्येक वेळी त्यांनी संबंधित विभाग आणि पोलीस प्रशासनाकडे तक्रारी नोंदवल्या, मात्र त्यावर कोणतीही ठोस कारवाई झाली नसल्याचे त्यांनी नमूद केले। दरम्यान अलीकडील घटनेत खैरनार यांच्या 4 एकर क्षेत्रातील उभे असलेले मका पीक जाळण्यात आले असून सुमारे 50 ते 60 क्विंटल उत्पादनाचे मोठे नुकसान झाल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे। या घटनेमुळे शेतकरी कुटुंबावर आर्थिक संकट कोसळले असून त्यांच्या उपजीविकेवर मोठा परिणाम झाला आहे। शेतकरी एकनाथ खैरनार आणि त्यांच्या पत्नी देविका खैरनार यांनी शिंदखेडा तहसील कार्यालय, गट विकास अधिकारी, महसूल विभाग तसेच पोलीस प्रशासन यांच्याकडे वेळोवेळी लेखी तक्रारी दिल्या आहेत। तरी देखील अद्यापपर्यंत आरोपींवर कोणतीही कठोर कारवाई करण्यात आलेली नसल्याने त्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली। प्रशासनाकडून योग्य वेळी कारवाई झाली असती तर आज ही परिस्थिती उद्भवली नसती। वारंवार नुकसान करूनही आरोपींवर कारवाई होत नसल्यामुळे त्यांची हिंमत वाढत आहे, असे खैरनार यांनी सांगितले। तसेच संबंधित आरोपींवर तात्काळ गुन्हा दाखल करून त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यात यावी, अन्यथा आंदोलनाचा मार्ग स्वीकारावा लागेल असा इशाराही त्यांनी दिला आहे। या घटनेमुळे शेतकऱ्यांमध्ये भीती आणि असंतोषाचे वातावरण निर्माण झाले असून प्रशासनाने या प्रकरणाची गांभीर्याने दखल घेऊन निष्पक्ष चौकशी करावी आणि दोषींवर कठोर कारवाई करावी अशी मागणी नागरिकांकडून होत आहे। प्रतिनिधी गणेश शार्दूलसह स्वराज्य न्यूज, वाघाडी। प्रवीण गोपीचंद मोरे यांचं म्हणणं आहे की शेती माझी आहे। त्यांची कंप्लेंट मी काही महिन्यापूर्वी शिंदखेडा तालुका असून तिथं तहसीलदार, BDO तसेच 2 FRI पोलीस स्टेशन यांना करून देखील या लोकांवर कुठलीही कारवाई होत नाही। माजी सदस्य आहेत ते पंचायत समिती BJPचे आणि BJPचे असल्यामुळं त्यांनी सांगितलेलं आहे तुला ज्या ठिकाणी जायचं आहे त्या ठिकाणी जाय, माझं कुणीच काही वाकडं करू शकत नाही अशी या लोकांची प्रवृत्ती असून या लोकांवर कुठलीही कारवाई होत नसल्यामुळं माझ्या कंप्लेंट जर बघितल्या तर 2 FRI ते पण पाईपलाईन तोडणे, मोटर फेकणे, आता ठिबकच्या नळ्या जाळणे, एवढे कष्टाने पिकवलेला माल हा किती कष्ट करावं लागतं। 4 महिने पाणी भरणं म्हणजे एवढी सोपी गोष्ट नसते। तर या लोकांना कुठल्या गोष्टी समजवायचं मला कळत नाही। आणि तरी अशी जर आम जनतेचे हाल करत असेल BJP कार्यकर्ते तर या लोकांवर कुठल्या पद्धतीने कारवाई व्हायला पाहिजे अशी माझी मागणी करत आहे मी मीडियामधून। तरी काहीतरी यावर मार्ग निघावा असं माझी इच्छा आहे। देखील मी 13/4/2026 देखील मी त्यांच्या तहसीलदारला बांध कोरण्यावरून कंप्लेंट केली आहे, तरी देखील अजूनही कुठलीही प्रकारची कारवाई होत नाही। तुम्ही जर बघितला आता बांध इथं एक 6 फुटाचा बांध होता, इथून बांध पूर्ण काढून घेतला असून त्याने बांध नाही आणि इथं कुठलीही तारीची विजेचं तार नसून हे जळण्याचं कारण फक्त प्रवीण मोरे आणि अविनाश मोरे हे 2 जण असून यांच्यावर माझी म्हणजे काहीतरी कारवाई व्हावी अशी माझी इच्छा आहे। पहिल्यांदा देखील माझ्याकडं पहिले व्हिडिओ आहेत की ज्यात अक्षय मोरे आणि प्रवीण मोरे हे इथं येऊन मानसिक त्रास देऊन जातात, तरी देखील यांच्यावर कुठलीही कारवाई होत नाही। हे भाजपचे असल्यामुळं होत नाही असं माझं मत आहे।